पद्मिनी एकादशीला बुध देणार मोठे सरप्राईज। या 4 राशींच्या आयुष्यात होणार धनवर्षाव, करिअर, व्यवसायात घेणार मोठी झेप। पद्मिनी एकादशी 2026 महिन्यातील पहिली एकादशी असलेल्या पद्मिनी एकादशीला खूप विशेष महत्त्व आहे। त्याच दिवशी बुध ग्रहाचा उदय काही राशींसाठी निर्णायक ठरू शकतो। 27 मे 2026 पासून कोणत्या राशींचा सुवर्णकाळ सुरू होत आहे हे जाणून घ्या। अडकलेले पैसे, प्रलंबित कामे आणि करिअरसंबंधी चिंता या 4 विशिष्ट राशींच्या लोकांच्या सर्व समस्या लवकरच दूर होऊ शकतात। 27 मे 2026 रोजी पद्मिनी एकादशीला होणारे शुभ ग्रहयोग आणि वृषभ राशीतील बुधाचा उदय या लोकांच्या सुप्त भाग्याला जागृत करेल। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळतील असे प्रबळ संकेत आहेत। पद्मिनी एकादशीचे शुभ योग। ज्येष्ठ अधिक मासात अधिक महिन्यात येणाऱ्या पहिल्या एकादशीला पद्मिनी एकादशी म्हणून ओळखले जाते। हा प्रसंग दर 3 वर्षांनी एकदाच येत असल्याने त्याला खूप महत्त्व आहे। याव्यतिरिक्त याच दिवशी मे 27, 2026 रोजी सर्वार्थ सिद्धी योग, सर्व इच्छा पूर्ण करणारा योग तयार होत आहे। इतकेच नव्हे तर काही तासांपूर्वी मे 26, 2026 रोजी रात्री सकाळचे 11:19 वाजता वृषभ राशीत बुधाचा उदय होत असून त्यामुळे एक अत्यंत शुभ वैश्विक युती निर्माण होत आहे। बुद्धी, वाणी, संवाद, करिअर आणि व्यापार यांचा कारक असलेल्या बुधाच्या उदयाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल। यापैकी 4 विशिष्ट राशींना मोठा लाभ होणार आहे। या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल, ज्यामुळे त्यांची संपत्ती, व्यावसायिक प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। त्यांचे जीवन आनंद आणि उत्साहाने भरलेले असेल। 4 राशींची लागणार लॉटरी। वृषभ, अचानक आर्थिक लाभ आणि यश दृष्टीपथात आहे। टुरस, विशेषतः वृषभ राशीत बुधाचा उदय होत आहे, ज्यामुळे या राशीला महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला पूर्ण भाग्याचा आशीर्वाद मिळेल। तुमचा आत्मविश्वास, वैयक्तिक आकर्षण आणि संवाद कौशल्ये लक्षणीयरित्या सुधारतील। तुमची व्यावसायिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। विविध स्रोतांकडून मिळणाऱ्या नफ्यासोबतच आर्थिक संसाधनेही वाढतील। व्यावसायिकांना त्यांच्या कामात यश मिळेल। शिवाय तुमच्या प्रिय व्यक्तीसोबतचे नाते अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे। सिंह, कामासंबंधित फायदेशीर प्रवास होणार आहेत। लिओ, या एकादशीला बुधाचा उदय सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल काळाची सुरुवात दर्शवतो। त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात लक्षणीय वाढ आणि प्रगती होण्याची दाट शक्यता आहे। शिवाय तुमचे उत्पन्नही वाढेल। तुमच्या आत्मविश्वासाची आणि नेतृत्व क्षमतेची प्रशंसा होईल। महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार होतील। कामासंबंधित प्रवास आवश्यक आणि फायदेशीर असेल। कन्या, परदेश प्रवासाच्या संधी वगो। कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधाचा उदय या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल। तुमचा उत्साह आणि ऊर्जा उच्च पातळीवर असेल। तुम्ही कामात खूप चांगली कामगिरी कराल आणि त्याचे फायदे मिळवाल। अनेकांच्या उत्पन्नात वाढ होण्याचे प्रबळ संकेत आहेत। हा काळ विशेषतः व्यावसायिकांसाठी चांगला आहे। तुमचे परदेश प्रवासाचे स्वप्न अखेर साकार होऊ शकते। धनु, व्यवसायात मोठा फायदा। सॅजिटेरियस, बुध ग्रहाच्या उदयामुळे धनु राशीला अनेक आघाड्यांवर फायदा होईल। विशेषतः व्यवसायात मोठा लाभ होऊ शकतो। तुम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। जीवनात प्रेम आणि गोडवा वाढेल। आर्थिक प्रगती होईल।